असते त्यांचा नाश त्यांचा नाश अतिशय वाईट पद्धतीने होतो. ते आपण अनेक अनेक उदाहरणातून बघितलंय. तर ज्यावेळी अं, भगवंत स्वतःच्या धामाला गेले, भगवान श्रीकृष्ण स्वधामी गेले आणि त्यावेळी कलियुगाचं आगमन झालं. त्यावेळी परीक्षित महाराज राज्य करत होते. ज्यावेळी धर्मराज आपले म्हणजे युधिष्ठिर महाराज आणि सर्व पांडव धामाला निघून गेले, भगवान श्रीकृष्ण परम धामाला गेल्यानंतर हे सुद्धा सगळा राज्याचा त्याग केला आणि परीक्षित महाराजांना राजा बनवलं आणि निघून गेले. मग परीक्षित महाराज सुद्धा पांडव ज्या पद्धतीनं राज्यकारभार सांभाळत होते तेवढ्याच पद्धतीनं उत्तम पद्धतीनं पावित्र्यानं आणि सचोटीनं सत्यता वगैरे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन राज्यकारभार चालवत होते. आणि त्यांना काय सवय होती की आपलं राज्यामध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे का हे बघायसाठी असं रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी वेश पाठवून राज्यामध्ये करायचे आणि कुठं काय चाललेलं आहे याचं निरीक्षण करायचे. म्हणजे माझ्या राज्यामध्ये कोणावरही अन्याय होता कामा नये, सगळी जनता सुखी असली पाहिजे, समाधानी असली पाहिजे, हे बघायसाठी असं नेहमी करत असत. एकदा असं फिरत असताना एका ठिकाणी असं दृश्य दिसलं त्याला. एक बैल थांबलेला होता, त्याचे 3 पाय मोडलेले होते, लोंबकळत होते आणि एक पायावर बैल थांबलेला होता आणि दुसऱ्या बाजूला गाय होती, तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि त्याचं शरीर अगदी कृश झालं होतं आणि बैलाचं पण तसंच झालेलं होतं. तर हे दृश्य बघून परीक्षित महाराजांना खूप राग आला. माझ्या राज्यामध्ये असं कसं होतंय? गायीला ही परिस्थिती, ह्या दुःखमय परिस्थितीत दिवस आलेले आहेत आणि बैलाचे 3 पाय तोडले तरी एक पायावरती राहिलेला आहे. हे कुणी केलं? ते म्हणते माझ्या राज्यामध्ये असा अन्याय, बैल म्हणजे धर्म आणि गाय म्हणजे गोमाता. तर ह्या दोघांच्यावर अन्याय करणारी ही प्रजा जर असेल तर ती प्रजामध्ये कोण असा मनुष्य आहे ते मला शोधून काढल्याशिवाय राहून चालणार नाही, असं त्यांच्या डोक्यात विचार येतोय. आणि त्याच वेळी मग ते परीक्षित महाराज जातात त्या बैलाजवळ आणि विचारतात की हे धर्मराज, तुमची ही अवस्था कोणी केली आहे? तुमची ही अवस्था कोणी केली आहे? तुम्ही एक पाय आहात आणि 3 पाय असे तुमचे मोडलेले आहेत, ही अवस्था तुमची कोणी केली? त्यावेळी धर्म म्हणजे धर्मच, प्रत्येक भाग्य त्यांचं धर्माला धरूनच असते. त्या धर्माला बैलाला सांगितलं की ह्या माझ्या परिस्थितीला कोण कारण आहे तुम्ही शोधा, मी सांगू शकत नाही. ही जी माझी परिस्थिती अवस्था झालेली आहे त्याला कोण कारण आहे हे तुम्ही शोधून काढा, कारण मी त्याचं कुणाचं काय ते नाव सांगू शकत नाही. त्यावेळी परीक्षित महाराजांना वाटलं की हा नक्कीच धर्म आहे. धर्मराजाचं आम्ही तुम्हाला नाव सांगितलं म्हणून नाही, तर परीक्षित महाराजांना बैल म्हणजे कोण होता हे ज्ञान नव्हतं. तर त्यांनी सांगितलं की नक्कीच विचार केला की असं जे ते बोलतोय ते धर्मच आहे. मग मग आता धर्मराज म्हणतोय, बैल म्हणतोय की तुम्ही हे शोधून काढा, हे हे माझी परिस्थिती कोणी केली. आणि मग गायीला प्रश्न विचारला जातो तर गाय पण म्हणते की सध्याचं जे वातावरण त्याच्यामुळे माझी परिस्थिती अशी झालेली आहे. मग त्यावेळी धर्मराज म्हणतो, हे परीक्षित महाराज म्हणतात की धर्माची आणि गायीची अशी अवस्था करणार आहे तो मनुष्य कोण आहे हे शोधासाठी बघत असतो तर तिथंच एक बाजूला मनुष्य थांबलेला असतोय. काळा कुट्ट असा विद्रूप चेहरा, पण राजाचा वेश परिधान केलेला, दागिने बिगिने अलंकार घातलेला, पण वेश काय म्हणतात चेहरा ते अत्यंत काळा कुट्ट विक्षिप्त असा. मग ते त्याला ह्याला परीक्षित महाराजांवरती ह्यानंच त्याची हत्या केली, ह्यानेची परिस्थिती, हत्या म्हणजे ही परिस्थिती बैलाची केलेली आहे. म्हणून ते तलवार घेतात आणि त्याला मारायचा विचार करतात त्या ग्रस्ताला. पण ते ग्रस्त काय करतात, ज्या राजा शरणागत येतोय त्या राजानं त्याला माफी केली पाहिजे, हा धर्म आहे, राजधर्म आहे. त्याप्रमाणे तो त्या परीक्षित महाराजांना शरण येतो आणि त्यावेळी राजाला कुठला पुढचं कार्य करू देत नाही, कारण तो शरण आलेल्या माणसाचा वध करू शकत नसतो. ही फार म्हणजे फार मोठी कथा आहे, पण अगदी मी थोडक्यात सारांश सांगतोय तुम्हाला. तर शरण आल्यानंतर मग म्हणते की मग ते सांगतात की आता भगवंत धामाला गेलेत आणि माझा काळ आता आलेला आहे, मला आता प्रवेश करायलाच पाहिजे, मला प्रवेश द्या तुम्ही. आणि माझा प्रवेश शास्त्रात जर कालानुसार जर माझा ठरलेला असेल पिरियड, तर मला तुम्ही द्यायला पाहिजे. मग राजा म्हणते की त्या राजाने त्यांना 4 ठिकाणी राहायला परमिशन देतात.
म्हणजे कुठं कुठं जुगार चालतो, कुठं कुठं अवैध स्त्रीसंगचा अड्डा चालतो, कुठं कुठं नशापान चालते आणि कुठं कुठं मांसाहार वगैरे चालतो, अशा ठिकाणी त्यांना 4 ठिकाणी जागा दिली जाते. कारण का, त्यावेळी परीक्षित महाराजांच्या काळात ही 4 जी स्थानं आहेत, ही याला महत्वच नव्हतं. जे क्षुद्र होते तेच लोक हे मांस खाण्यापिणे करत होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य काही करत नव्हते. 4 नियमाचं पालन करत नव्हते. म्हणजे त्या बैलांचे पाय, त्या बैलाचे जे 3 पाय मोडले होते, त्याचे 4 पाय बैलाचे म्हणजे कुठले? एक दया, शुचिता, सत्य आणि तप. तर आता ह्या कलियुगामध्ये ह्या धर्माचा जो धर्म आहे त्याचं दया मोडलेली आहे. कारण आपण मांसाहार करतो म्हणजे दया संपून गेली, दयाचा पाय मोडला. शुचिता, शुचिता निघून गेली कारण अवैध स्त्री संग सुरू झाले सरासरी. आणि तप नाहीसं झालं. तप करायचं तर कोण तप करतोय ते नाहीसं झालं. म्हणजे राहायला एक पाय कुठला? सत्य. सत्य आहे तो पण परिपूर्ण परिस्थिती नाही, तो मोडकळीत चाललेला आहे, असं सत्य एकच राहिला. म्हणून आपण 4 नियमाचं पालन जे करतो ना, अवैध स्त्रीसंग, नशापान करायचं नाही, नंतर मांसाहार करायचं नाही आणि आणि कुठला आहे ते शपान, हा जुगार खेळायचं नाही. हे 4 वर्ष का करतो? कारण ह्या 4 ठिकाणचे हे जे आता नाश पावलेले आहेत, म्हणून हे सगळ्या समाजातले हे गुण नाहीसे झालेत. म्हणून आपले वैष्णव ते गुण पाळून त्याचं अस्तित्व ठेवायसाठी प्रयत्न करत असतो. आणि आता राहिलाय कुठला? सत्य आहे ते थोडंफार सत्य राहिलेलं आहे. कधी कधी आपण सत्य बोलतो, कधी कधी नाही. पण थोडंफार काय ना सत्याचा अवतार आहे, म्हणजे त्या धर्माचा एक पाय शिल्लक आहे. मग हे 4 ठिकाणी त्याला राहायला परीक्षित महाराज काय म्हणतात, हे 4 ठिकाणी तो राहू शकतोस. कारण ही 4 ठिकाणी जी आहेत त्यावेळी तिथं कोणीही असे स्वभावाचे लोक नव्हते की हे व्यसन करतील. जे दारू पिणारे लोक नव्हते, मांसाहार खाणारे लोक नव्हते, आणि परत ते अवैध स्त्रीसंग करणारे होते. असे जे त्यावेळी नव्हते, म्हणजे प्रमाण खूप कमी कमी प्रमाणात होतं. त्यामुळं अशा 4 ठिकाणी तो राहणार असतील तर राहा म्हणून सांगितले आणि परीक्षित महाराजांनी. मग हा जो कली होता, तर त्या ठिकाणी चारचं मान्यता दिली, यस म्हटले. पण कलियुग नंतर म्हणायला लागलं की हे सगळं महाराज तुम्ही मला दिलाय ठीक आहे, पण इथं तुमचे लोक कसे ते येणार नाहीत ना. मला या 4 ठिकाणी राहायला दिला तर माझा प्रभाव कसा दिसणार? पण तुमच्या राज्यामध्ये ही 4 वर जी गोष्टी आहेत, मग इथं माझ्याकडे कोण येणार? मला आणि काय तर ठिकाण द्या. मग शेवटी परीक्षित महाराज म्हणाले, तू सोनं जिथं असेल म्हणजे संपत्ती दिसा असेल तिथं तू राहा. म्हणजे कलियुगाचं ह्या 4 ठिकाणापेक्षा महत्वाचं ठिकाण आलं ते ज्यांच्याकडे संपत्ती आहे, सोनं आहे म्हणजे संपत्ती आहे, त्यामध्ये कलियुगाचं वास्तव्य असते. म्हणून आज संपत्तीला इतकं महत्व दिलं जातंय ते का, तर कलियुगाचं वास्तव्य आहे. आणि म्हणून अवैध मार्गाने अनेक अनेक वाईट मार्गाने पैसा मिळवला जातोय आणि इंद्रिय तृप्ती करायसाठी वाईट मार्गाने पैसा मिळवला पण जातोय आणि त्यासाठी पैसा मिळाल्यानंतर इंद्रिय तृप्ती केली जाते. हे कलियुगाचं वास्तव इथं आहे, ते शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं मग सोन्यामध्ये कलियुगाचं वास्तव असल्यामुळे जिथं जिथं सोनं किंवा संपत्ती आहे तिथं तिथं नैतिकता नसते, तिथं धर्माचं स्थान, नैतिकता नसते, धर्माचं स्थान असते. का, तर ते कलियुगाचं वास्तव आहे तिथं, म्हणून तिथं धर्म आचरण होत नाही किंवा सत्यता वगैरे जे गुण आहेत ते तिथं पाळले जात नाही. अशा पद्धतीनं ह्या कलियुगामध्ये जास्तीत जास्त प्रभाव कलियुगाचा कुठं कुठं दिसतो? जिथं जिथं संपत्ती आहे तिथं. आणि अवैध स्त्री संघ, दुसऱ्याची स्त्री आपल्याला स्वतःला उपभोगावी ही जी अपेक्षा असते, ही कलियुगामध्ये कशामुळे आली? तर तिथं पण कलीचं वास्तव असते म्हणून. तर अशा पद्धतीनं ह्या कलियुगामध्ये हे ह्याचं वास्तव जे अधर्मिक गुणाचं वास्तव आहे ठीक आहे. पण असं नाही आहे की हे पूर्वी नव्हतं, पण आता जरा प्रभाव वाढला त्याचा ठीक आहे. आता रामायण घडलं त्यावेळी सुद्धा रावण परनारीसाठीच केलं ना. रामायण घडलं कशामुळे? परनारीमुळे घडलं, परनारी स्वीकारासाठीच रामायण घडलं. आणि तसं महाभारत घडलंय कशामुळे? परद्रव्य मिळवण्यासाठीच घडलं, ते आपण पाहतो. म्हणून आताच हे प्रकार व्हायला लागला असं नाही. पूर्वीच्या याच्यात पण होतं, पण प्रमाण थोडंसं कमी होतं, पण आता ते प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, ह्या 4 गोष्टीचं तुम्ही निषेध करा, ह्या 4 गोष्टी तुम्ही पाळू नका. हे म्हणजे पालन, ह्या 4 गोष्टीला जवळ ठेवू नका. ह्या नाही सॉरी, ह्या दोन गोष्टीचं वास्तव्य कुठं कुठं आहे? तिथं धर्माचं वास्तव्य नसतं. म्हणून आपण आयुष्यात जगत असताना रामायण महाभारतातून आपण काय शिकायचं आहे? तर परनारी आणि
परद्रव्य हे विटाळा समान आहे. विटाळा म्हणजे अत्यंत वाईट आहे, घाणेरडी गोष्ट आहे, आपल्याजवळ असू नये असे अशी गोष्ट आहे. अशा पद्धतीनं ज्यावेळी हे सगळं पांडवाचं राज्य, तर तुम्हाला रामायण सगळं बघितलेलंच आहे. पांडवांचा जे अन्याय केला कौरवांनी, तो कशासाठी? फक्त संपत्ती प्राप्तीसाठी. आणि संपत्ती प्राप्तीसाठी अन्याय करून करून शेवटी त्यांना काय मिळालं? काही मिळालं नाही, नाश पावले त्यांचे. म्हणून परद्रव्य मिळवायसाठी आपण प्रयत्न केल्यावर थोडंफार मिळालं तरी ते आपल्या नाशाला कारणीभूत होते. कौरवांच्या नाशाला कारणीभूत काय झालं? त्यांचं परद्रव्य प्राप्तीचा हव्यास, त्याच्यासाठी त्यांचा पूर्ण पूर्ण कौरव नाहीसे झाले. हे झालं परद्रव्य. आणि परनारीचं काय? रामायणाचं. रामायण घडलं, पण रावण आपला सगळा नाश करून टाकला, आपल्या कुळाचा, आपल्या लंकेचा. कशासाठी? परनारी प्राप्तीसाठी, अवैध स्त्री समतेच्यासाठी केलं. पण कधी कधी आपण पाहतो, हे जे द्रव्य आपल्याकडे अवैध असते, तर ते सगळंच खराब आहे का? सगळ्याच ठिकाणी धर्माचा वास्तव्य नसतं का? तर हेच द्रव्य जर आपण भगवंतांच्या कार्यासाठी वापरलं, भगवंतांचे भक्तिमय कार्यासाठी वापरलं, तर ते आपल्या मुक्तीला कारण होते. म्हणून हे आपली इस्कॉनची जी मोठमोठी मंदिरं व्हायला, तुकाराम महाराजांच्या कृपेने पंढरपूर सारख्या ठिकाणी मोठी मोठी जी मंदिरं व्हायला लागल्या, अशा कामामध्ये जर आपण पैसा थोडाफार वापरला, तर आपलं हे द्रव्य शुद्धीकरण होतं द्रव्याचं, आणि तिथं धर्माचं वास्तव व्हायला लागते. म्हणून ह्या पैशाचा उपयोग आपण काही प्रमाणात धर्माच्या आचरणासाठी केला, भगवंताच्या भक्तिमय कार्यासाठी केला, तर ते त्या द्रव्याचं शुद्धीकरण होतं. तसंच आता रावण हे झालं तर ह्याचं परद्रव्य प्राप्तीचं. आता रावण जर बघितला, रावण एक खलनायकच होता, भगवंताचा विरोधकच होता. असं सगळं नाटक त्यांनी केलं. जय विजयच हे पुढचे स्वरूप आहे. तर हे करत असताना रावणामध्ये सुद्धा रावण असा खलनायक वाईट स्वभावाचा असून सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा खूप चांगले गुण होते. तो एक परिपूर्ण वैष्णव होता. पण अहंकाराच्या प्रभावामुळे हे सगळं घडलं आणि सगळी भगवंताची इच्छा होती. नाहीतर रावण एक परिपूर्ण वैष्णव होता, हा खूप बुद्धिमान होता. तो वेदाचा सगळा त्याला अभ्यास होता. तर ही कथा हे कशावरनं सिद्ध होतंय? एक वेळ एक वेळ म्हणजे रामायणाच्या वेळी सगळे वानर सेना लंकेच्या तिथं पोचली. आता लंकेवर चढाई करायची होती. तर भगवान रामचंद्र याला बोलवले, जांबवंतला, आणि जांबवंतला म्हणाले की आता मला युद्ध सुरू करायचं आहे, पण माझी इच्छा अशी आहे की युद्ध सुरू करायच्या अगोदर एक यज्ञ संपन्न केला पाहिजे, आणि शिवजींच्या आराधनासाठी मी सुंदर प्रकारची शिवजीची पूजा करू इच्छितो. मला एक अतिशय उच्च कोटीचा ब्राह्मण पाहिजे, तो व्यवस्थित यज्ञ करू शकेल आणि शिवजींची पण पूजा व्यवस्थित करू शकेल. आणि आपल्याला सर्वसाधारण पण बघतोय की वैष्णव असतोय तो वैष्णव पद्धतीने पूजा अर्चा करत असतोय, आणि शिवजींची पूजा शिवभक्त त्या पद्धतीने वैश्य त्या पद्धतीने करत असतोय. पण हे दोन्ही गुण एकात मिळणं त्यावेळी कठीण होतं. त्यावेळी जांबवंत काय म्हणाले, एक वैष्णव आणि शिव हे दोन्ही एकत्र गुण असणार किंवा एकत्र पुरोहित मिळणं खूप कठीण आहे. तर प्रभू रामचंद्र म्हणले मिळाला तर पाहिजे, त्याशिवाय मी यज्ञ पण करू शकत नाही आणि शिवजींची पूजा पण करू शकत नाही. त्याच्यामुळे मला हे युद्धाच्या अगोदर हे करणं अत्यंत गरज आहे. मग थोड्या वेळाने विचार केला आणि जांबवंत आले, आणि जांबवंत सांगत असताना म्हटले की अशा रामायणात आणि या अरण्यामध्ये कुठं कोण मिळणार असा पुढे. तर प्रभू रामचंद्र म्हणले, मिळवायचा जर प्रयत्न करायची तुमची जबरदस्त इच्छा असेल तर मी काही करू शकाल. त्यामुळं जांबवंताचा विश्वास पण वाढला. आणि मग जांबवंत आल्याने विचार करले, कोण आहे कोण आहे? मग जांबवंताच्या ध्यानात आलं की रावण आहे. मग प्रभू रामचंद्रांच्याकडे गेले आणि म्हणायला लागले की एक आहे व्यक्ती, कोण? तर रावण. प्रभू रामचंद्र म्हणजे रावणानेच तर स्थितीत हरण केले ना, तरी पण तो ब्राह्मण आहे आणि त्याला जर यज्ञ करायची ऑफर दिली तर तो कधी म्हणत नाही, मग ते कोणाचा असू दे, शत्रूचा असू दे, कोणाचा असू दे. तर ठीक आहे म्हणजे प्रयत्न करा. मग जांबवंत लंकेमध्ये गेले, आणि जांबवंतना रावण चांगलं ओळखत होते. जांबवंतचा स्वभाव कसा धार्मिक होता हे रावणाला माहित होतं पूर्वीपासून. पण ज्यावेळी आणि त्याला आदर देत होते खूप जांबवंताला. मग जांबवंत ज्यावेळी लंकेमध्ये गेले, त्यांना सांगितली बातमी जाऊन की सिक्युरिटी त्यांची की असं असं जांबवंत आले. तर त्यांना आदरानं आत बोलवलं, बसवलं, त्यांचा आदराचे पाहुणचार केला, आणि मग जांबवंतला म्हणले काय काम काढले माझ्याकडे? तर जांबवंत म्हणायला लागले की एक व्यक्ती युद्ध करणार आहे, आणि युद्धारंभ करायच्या अगोदर त्यांचा एक
भगवंताची एक यज्ञ करायचा, वैष्णव यज्ञ करायचा आहे आणि तसेच शिवजींची पण पूजा करायची आहे. तर रावण म्हणले कोण आहे? तर हे म्हणाले प्रभू रामचंद्र, म्हणजे माझाच शत्रू. तर होय, पण तुम्ही एक ब्राह्मण आहात. ब्राह्मण ज्यावेळी यज्ञ करतोय किंवा विधिविधान करतोय त्यावेळी समोरचा मनुष्य शत्रू आहे की मित्र आहे बघत नाही. तो भगवंताचा आदेश समजून ते करतोय सगळं. भगवंताची इच्छा आहे मला यज्ञ करायला लावायची, असा विचार करून करतोय. हे जामवंत म्हटले तर म्हणले मी यज्ञ करायला तयार आहे. मग जामवंतांनी सांगितलं की मग एक आहे, हे आता जे यज्ञ करणारे आहे प्रभू रामचंद्र, त्यांच्याकडे यज्ञाचं साहित्य काय नाही आहे, काही नाही आहे, ते सगळं पुरोहितने आणलं पाहिजे. मग शास्त्र काय सांगतंय, ज्यांच्याकडे यज्ञ करायसाठी साहित्य नसते किंवा त्याला माहिती नसते, तर पुरोहितांना ते साहित्य सगळं जमवाजमी करायचे असते आणि घेऊन यायचे असते. ते तुम्ही जाणायचं म्हणून सांगितले जामवंतांनी रावणाला. ठीक आहे म्हणले. नंतर तिसरी गोष्ट, त्यांची पत्नी तर तुमच्याच ताब्यात आहे. आता पत्नी त्यांची शेजारी कसं बसवायची? तर मग म्हणाले ठीक आहे, त्याची पण व्यवस्था मी करतो. झालं. मग नंतर दुसऱ्या दिवशी यज्ञ करायचं ठरलं. तर यज्ञाला रावण पुरोहित म्हणून यायच्या अगोदर रावणाने सगळ्या बाकीचं जे साहित्य होतं ते जमवाजमव करून रथामध्ये घालून आले. आणि यायच्या अगोदर त्यांनी आपल्या मुलाला इंद्रजितला काय सांगितलं की अशोकवनातून सीतेला बसवायचं रथावरती आणि तिला घेऊन यायचं आणि त्यांना सांगायचं की असं प्रभू रामचंद्र यज्ञ करणार आहेत आणि त्या यज्ञाला तुम्ही पत्नी म्हणून साईडला बसायला पाहिजे. पण एक अट आहे, प्रभू रामचंद्रला पण अट सांगितली गेली की सीतामाई तिथे येतील, यज्ञ होईपर्यंत थांबतील आणि परत निघून जातील. पण दोघांनी तुम्ही बोलायचं नाही एकमेकाशी. सीतेने रामाशी बोलायचा प्रयत्न करायचा नाही, रामाने सीतेशी बोलायचा प्रयत्न करायचा नाही. मग त्या पद्धतीनं इंद्रजित सीतामाईला आणले आणि प्रभू रामचंद्रांना पण सांगितलं गेलं अगोदरच जामवंतामार्फत, सीतामाईला मी आणतो, यज्ञाला बसवतो, यज्ञ होईपर्यंत पत्नी म्हणून, आणि नंतर त्यांना पाठवतो पण मी अशोकवनात. पण यज्ञ काळामध्ये दोघांनी एकमेकाशी बोलायचं नाही, ह्या अटीवर मी यज्ञ करणार आहे हे सांगितलेलं होतं. मग त्याप्रमाणे इंद्रजितनं सीतामाईला आणलं, सीतामाई शेजारी बसून यज्ञ झाला, सगळं झालं आणि नंतर सीतामाईला अशोकवनात पाठवण्यात आलं. त्या गोष्टीवरून आपल्याला काय समजतं की रावण जरी राक्षस असला, दुष्ट असला, तरी त्याच्यात पण काही ब्राह्मणिकल गुण होते आणि त्याचं पालन तो करत होता आणि वेदाचं त्यांना ज्ञान होतं. आणि असा गुण काही राक्षसांच्याकडे असून सुद्धा असे गुण असू शकतात हे आपण बघितलं पाहिजे. मग हे केल्यानंतर म्हणजे ह्यातून रावणाचे गुण वाईट जरी असतील तर चांगले पण गुण काही त्यांच्यामध्ये होते आपल्या ध्यानात येते. ज्यावेळी रावण धारातीर्थी पडला होता आणि त्याचा अजून प्राण जाणार होते, त्याचं शरीर खाली पडलेलं होतं युद्धभूमीवरती, त्यावेळी प्रभू रामचंद्र काय म्हणाले लक्ष्मणाला, हे लक्ष्मण, रावण अत्यंत बुद्धिमान मनुष्य आहे, तू जा त्यांना आणि तू भेट. लक्ष्मण म्हणला, जो माझ्या सीतेमाईचे हे हाल केलं आणि एवढं तुम्हाला त्रास दिला, त्याच्याकडनं मी काय ज्ञान घेऊ? तर प्रभू रामचंद्र म्हणले, ज्ञान घेण्यासाठी ह्या गोष्टी तू बघू नकोस, त्याच्याकडे ज्ञान जे आहे ते तू संपादन करायचा प्रयत्न कर आणि मी सांगतोय म्हणून कर. मग लक्ष्मण गेले आणि रावणाच्या डोक्याजवळ थांबले आणि मग रावणाला सांगितलं की प्रभू रामचंद्राला मी पाठवले. कशाला? तर तुमच्याकडनं ज्ञान घ्यायला सांगितलंय. आणि ही बोलायची जी भाषा होती जरा अगोदरच लक्ष्मण क्रोधी होते आणि ही भाषा क्रोधाने बोलली आणि त्यांच्या डोक्याजवळ थांबले होते. मग ते ऐकलं आणि रावणाने इकडच्या बाजूला डोकं केलं आणि गप झोपले. म्हणजे काय झोपले म्हणजे ते पडलेलेच होते तसं. मग त्यावेळी लक्ष्मण म्हणाला की ज्ञान द्यायला पाहिजे होतं, मी देत नाही आणि माझ्याकडे चेहरा तिकडे करून झोपते, म्हणजे मला त्याची ज्ञान द्यायची इच्छा नाही आहे. म्हणून तिथून लक्ष्मण निघून गेले आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितले की असं असं झालं म्हणून. प्रभू रामचंद्र म्हणजे कोणाकडनं तुला जर ज्ञान संपादन करायचं असेल तर त्याची सेवा केली पाहिजे, तिची मर्जी संपादन केली पाहिजे. तो तुम्हाला ज्ञान देणार आहे. तुम्ही ज्ञान घेणार नाही त्यांच्याकडनं, तो दिला तर तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यासाठी त्याची सेवा करणे आणि गुरु या नात्याने त्याला आदर देणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर ते सांगितलं, जा तू परत आणि आता तू डोक्याजवळ थांबलास ना, तिथं थांबू नको, त्याच्या चरणाजवळ थांब आणि नम्रतेने हात जोडून दंडवत करून मग सांग की प्रभू रामचंद्र मला पाठवलं तुमच्याकडून ज्ञान संपादन करायला, तुम्ही गुरु या नात्यानं मला ज्ञान द्या. मग त्यावेळी त्याप्रमाणे लक्ष्मण गेले, त्यांना दंडवत प्रणाम केला, चरणाजवळ थांबले आणि म्हणाले की असं असं मला तुमच्याकडून ज्ञान संपादन करायचं आहे.
एक गुरु शिष्याला ज्ञान देतो त्याप्रमाणे तुम्ही आता शेवटी जे ज्ञान देऊ इच्छिता मला द्या. मग त्यावेळी रावण मग त्यांना उपदेश करायला लागले की रावण म्हणाले की त्यांना सांगितले की आयुष्यामध्ये येऊन प्रत्येक व्यक्तीने 2 कर्तव्य करायची केली पाहिजे. एक म्हणजे चांगल्या गोष्टी करायचा ज्यावेळी विचार येतो आपल्या डोक्यामध्ये, तो विचार आल्यानंतर ती गोष्ट करायसाठी चालढकल कधी पण करायची नाही, पटकन करून टाकायची. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, चांगली गोष्ट किंवा चांगला विचार आपल्या मनामध्ये आला तर त्याचं एक्झिक्युशन करायसाठी उद्या करूया परवा करूया असे चालढकल कधी करायची नाही. आणि दुसरी गोष्ट डोक्यामध्ये वाईट करायचा विचार आला तर ताबडतोब कधी करायचं नाही, त्यासाठी थोडा टाइम देऊ द्यायचा आणि मग विचार करून सर्व बाजूने विचार करून मग ती गोष्ट करायची, हे उपदेश दिला. आणि हे असं का, ह्याचं उदाहरण मी देतो. म्हणाले की माझ्या डोक्यात एकदा विचार आला होता की अनेक अनेक तपस्या करून हे सगळे ऋषीमुनी किंवा बाकीचे लोक भगवतधाम प्राप्त करू स्वर्ग प्राप्त करू शकतात. अनेक अनेक तपस्या आणि कर्मकांड करून अनेक जन्म पण एकदा करून स्वर्ग प्राप्ती करतात. त्याच्याशिवाय मी अशी तपस्या करतो की इथूनच अशी शिडी बनवतो की ती स्वर्गापर्यंत जाईल. म्हणजे हे तपस्याचं कष्ट कोण करणार, राहून पण स्वर्गात पटकन जाणार कोण, बाकीचे जीव. म्हणजे जीवाच्या कल्याणासाठी त्यांनी विचार केला होता. पण ते करूया की म्हणून चालढकल केलं. ते पटकन करायला पाहिजे होतं, ते केलं नव्हतं. करूया की चाल ढकल केलं आणि ते करायच्या अगोदर त्याचा मृत्यू आला. आता मरायला लागलाय तो. म्हणजे यातून त्याने सिद्ध केले की असे चांगले ज्यावेळी विचार आपल्या डोक्यात येतात, ते आपल्यासाठी उदाहरण आहे. रावणाने जे सांगितलेलं आहे ते आपल्यासाठी उदाहरण आहे. कुठलीही गोष्ट विचार आपल्या डोक्यात आला चांगलं करायची तर त्यासाठी खूप वेळ घ्यायचा नाही, लवकरात लवकर किती होईल तेवढं करायचा. आणि त्याच पद्धतीनं वाईट गोष्ट कुठली करायची असेल तर त्यासाठी विचार करायचा, पटकन करायचं नाही. तर हे रावणाच्या बाबतीत कसं घडलं? रावणाला ज्यावेळी शूर्पणखा येऊन तिची बहीण येऊन सांगितली की वनवासात एक दोघे तरुण राहतात आणि त्यांच्यावर एक सुंदर स्त्री आहे, तर ती अतिशय खूप सुंदर आहे. आणि ती इतकी सुंदर आहे, तिचं शरीरश्रेष्ठ जर बघितलं तर इतकी देखणी आहे ती की ती खरं म्हणजे तुझीच पत्नी व्हायला पाहिजे. पण त्या वनवासाची पत्नी आल्या म्हणून आल्या तर तिला तू तुझ्यासाठीच ती आहे. विधात्याने निर्माण केले ते तुझ्यासाठीच केले, तर तू तिला मिळवावं असं मला वाटतंय. हे म्हटल्याबरोबर रावणानं सारासार विचार अजिबात केला नाही. तिचं वर्णन ऐकल्या तासाभरात तो मरीचीकडे होता, मॉरिशसला गेला तासाभरात. रथाच्या हवेत उडणाऱ्या रथानं मॉरिशसला गेला आणि मरीचीला सांगितलं की असं असं मला ती सीता पाहिजे आहे. आणि त्यासाठी तो हे सुवर्णमृगाचं वगैरे ते सगळं जे घडलं नाटक, सुवर्णमृग प्रभू रामचंद्र जंगलात घेऊन जा आणि नंतर मग सीतामाईचं हरण मी करतो, असं असं सगळं त्यांनी जे काय प्लॅनिंग केलं होतं त्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग सांगितलं. त्यावेळी मरीची काय म्हणायला लागला, नाही जमणार म्हणाले. का? आता जे प्रभू रामचंद्र आहे हे त्यांचा प्रभू रामचंद्र रूपात अवतार आहे, पण त्याचे मागे अनेक 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 रूप त्यांचे अवतार झालेले आहेत. तर ते फार उच्च म्हणजे दिव्य व्यक्ती भगवंत आहेत, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि त्याच्याशी युद्ध करणं किंवा हे करणं आम्हाला शक्य होणार नाही आणि हे त्यांच्या बाबतीत मी असं वागणं हे मला जमणार नाही. जमल्यानंतर म्हटल्यानंतर रावणानं काय सांगितलं, हे बघ दोन दोन तुझ्यासाठी ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे हे तू माझं कार्य कर आणि तर तुला मी जिवंत जाऊ देणार, आणि नाही जर केलास तुला इथंच मी तुला वध करणार. मग त्याशिवाय मी सोडणार नाही, हे असे ठरलेलंच आहे. ह्यात तू काय करायचं ते ठरव. तर मग त्याने विचार केला की ह्या राक्षसांच्या हाती हाताने मरून मृत्यूपत करून मी जर नरकात जाणार असेल तर त्याच्यापेक्षा प्रभू रामचंद्राच्या हस्ते मी मरण पत्करून स्वर्गात का जाऊ नये, असं त्याने विचार केला. आणि मग त्याने मरीची ते हरिण होऊन आला आणि नंतर मग प्रभू रामचंद्राने त्याचा वध केला आणि त्याला मुक्ती मिळाली. कोणाला? हरिणीला, हरणाला, त्या मरीचीला. तर अशा पद्धतीनं सांगायचा उद्देश काय, लक्ष्मणाला उपदेश देत असताना हा सीतेला अंत्यवेळी मी जर आणि जरा विचार केला असतो सारासार आणि हे जर केलं नसतं तर माझे एखादे विचार बदललेले असते, हे करणं ठीक नाहीये. कुणीतरी असा उपदेश दिला असता की माझे विचार पण बदलले असते, असे का तर सद्विचार मनात आला असता की हे कार्य अनैतिक आहे, हे करायला नको, आणि त्यावेळी झालं पण नसतं. पण चांगली गोष्ट करताना मी उशीर लावला जिथं उशीर लावायला नको. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला स्वर्गात जायचा जो मार्ग तयार करायचा होता
तो मी करू करू शकलो नाही. शेवटपर्यंत आता मी माझ्या मृत्यूचे शहर आहे, मी कधी पण मरू शकतो. आणि वाईट गोष्ट करायला जरा अवधी द्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, ती गोष्ट मी पटकन केलो, त्यामुळं माझा नाश झाला आणि माझ्यावर माझ्या कुळाचा नाश झाला. तर हे तुमच्या आयुष्यात तू ध्यानात ठेव. असं म्हणजे ह्याच्यातनं सांगायचा उद्देश काय, तर हे तुमचे रावणासारखे जे होते ते सुद्धा क्रूर, संपत्ती परस्त्रीसाठी असक्त झालेला सगळा, पण तो एक वैष्णव होता आणि त्याच्याकडनं सुद्धा ज्ञान घेण्यासारखं आहे. म्हणून कधी कधी आपण विचार करतोय की ह्याच्याकडे काय ज्ञान मिळणार आहे, त्याच्याकडे काय काय सांगतो, असं नाही. काही प्रत्येक व्यक्तीची एक स्पेशालिटी असते, त्याच्याकडे कायतरी ज्ञानाचा भांडार असते. मी म्हणतो 99% जरी मायनस पॉईंट असतील तरी 1 पॉईंट तरी प्लस असतो, तो घ्यायचा आपण प्रयत्न करायचा. आपण मध माशी व्हायचं, साधी माशी व्हायचं नाही. आपण जर समजा एक एक ठिकाण आहे, तिथे कोपऱ्यात कुठेतरी फुलाचं झाड आहे, त्याला एक छोटस फूल लागलेलं आहे. तिथं जर मधमाशीला सोडली तर ते मधमाशी हुडकत हुडकत तुकडं शोधत 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 ते फुल कुठं तिथं जाऊन त्याच्यावरच बसणार आणि मधच खाणार. हे मधमाशीचं लक्ष आहे. असं माणसाचं कर्तव्य असलं पाहिजे. आणि घाणीवर बसणारी जी माशी असते ना, त्याला फुलाच्या बागेमध्ये कुठेतरी एका कोपऱ्यात घाण जरी असेल तर ती कुठं घाण आहे ती शोधून काढणार आणि तिथं बसणार ती माशी. अशा पद्धतीनं आपण बघत असताना या समाजात वावरत असताना प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात. आपण अनुभवानं किंवा त्याच्या थोडाफार संघानं ह्याचे चांगले गुण आहेत त्याचा आपण स्वीकारायचा प्रयत्न करायचा आणि दुर्गुण असेल ते आपण स्वीकारायचं नाही. अशा पद्धतीने मधमाशीसारखा आपला स्वभाव असला पाहिजे आणि तसं असायसाठी प्रयत्न करायचा. म्हणजे आपण हे रावणासारखा जे परनारीसाठी सगळं आयुष्य गमावलं, सगळं राज्य गमावलं, त्याच्यामध्ये पण एक चांगला गुण होता हे आपल्याला बघायला मिळालं. आणि तसंच दुर्योधन धृतराष्ट्र वगैरे हे जे होते हे परद्रव्य प्राप्त करायसाठी सगळं नाश केला. तरी पण दुर्योधनामध्ये एक चांगला गुण काय होता, तो हिशोबाबाबतीत अत्यंत अत्यंत स्ट्रिक्ट होता. अवाढव्य पैसे कुठं करायचे, इंद्रियसाठी करायला ठेवूवर, पण हिशोबाच्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट, काटेकोर एकदम. काय म्हणतात ते, हातवर इकडे हातवर इकडे असा हिशोब नव्हता त्याचा. ज्यावेळी यज्ञ केला त्यांनी अश्वमेध यज्ञ, कुठला ते यज्ञ केला पांडवाने, त्यावेळी सगळा खर्चाचा हिशोब ठेवायचं काम युधिष्ठिरनं कोणाकडे दिलं होतं, दुर्योधनाकडे दिलं. कारण ते हिशोब ठेवण्यामध्ये अत्यंत बुद्धिमान आहे हे त्यांना माहित होतं, म्हणून त्यांच्याकडे दिलेलं होतं. अशा पद्धतीनं हे जरी हे लोक जरी दूषित स्वभावाचे असतील, अत्यंत वाईट असतील, क्रूर असतील, तर त्यात सुद्धा काही गुण असतात ते आपण शोधायचा नेहमी प्रयत्न करायचा. आता जरासंध, जरासंध यांच्याकडे तो ब्राह्मण भक्त होता. खूप जरासंध अतिशय क्रूर होता आणि जिथं जिथं युद्ध करायचा तो जरासंध, एखाद्या राजाला हरवायचा तर तिथनं त्या राजाला आणून आपल्याकडे बंदी बनवायचा, त्या राजाच्या राजकुमाराला. असे अनेक अनेक बंदिस्त केलेले तिथं राज होते. पण त्याचे एक वैशिष्ट्य, चांगला गुण काय त्याच्याकडे होता, तो ब्राह्मणावर अत्यंत पूज्य मानायचा ब्राह्मणांना आणि ब्राह्मणांची पूजा करायचा, सगळं करायचा. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये अनेक जर दुर्गुण असतील तर ब्राह्मणाला इतकं महत्व देणं किंवा ब्राह्मणाला पूज्य समजणं हा एक गुण त्याच्यामध्ये चांगला होता. अशा वेळी तर ज्यावेळी जरासंध भगवंतांना जिंकायचा प्रयत्न करायला, भगवान श्रीकृष्ण बलरामांना, त्यावेळी भगवंतांनी 17 वेळा त्याला हरवलं आणि 18 वेळा भगवंत तिथनं पळून गेले. आपल्याला कधी कधी वाटते 17 वेळा यांनी युद्ध जिंकलं, यांचा नाट केला त्यांच्या सगळ्या सैन्याचा, जरासंधाचा, 18 वेळी का पळून गेले, 18 वेळी का पळून गेले, तर हा पण शास्त्रात ह्याच्यामध्ये पण कारण येते. 17 वेळा हरवले, पण जरासंध काय करायचा, हरल्यानंतर जरासंधाला भगवंत मारत नव्हते, सोडून द्यायचे, जातो म्हणून त्याला माफ करायचे. मग तो गेला की काय करायचा, परत एवढी मोठी सैन्य निर्माण करायचा, आपल्या सगळ्या मित्रांच्याकडे सैन्य गोळा करायचा आणि जरासंधाचे मित्र म्हणजे त्याच्यासारखे सगळे दुर्गुणीच होते, दुष्टच होते. अशा लोकांना गोळा करायचा आणि परत 20-25 अक्षणी, 7-8 अक्षणी असे ज्यावेळी शक्य होईल तेवढी सेना घ्यायचा, 23 अक्षणी यायचा आणि परत त्यांच्यावर युद्ध करायचा. आणि भगवंत बलराम आणि भगवान श्रीकृष्ण काय करते, सगळं सैन्य मारायचे, त्याला रिकामं सोडून द्यायचे. असं 17 वेळा झालं. 17 वेळा भगवंतांनी त्याला मारलं नाही, सोडून दिलं. आणि शेवटी 18 वेळी तो ज्यावेळी घेऊन आला की त्यावेळी मात्र भगवंत पळून जायचं नाटक केलं, तिथून पळून गेले ते द्वारकेकडे. त्यामुळे जरासंधाला काय वाटलं की हे मला भिवून पळून गेले, साहजिक काय वाटणं कोणाला तरी. मग त्याने काय केलं, ज्या डोंगरावर लपून लपून बसले ते भगवान श्रीकृष्ण बलराम, त्या डोंगरालाच आग लावून टाकली.
आपण प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे पलीकडे त्या डोंगराच्या पलीकडे नदी समुद्रातून द्वारकेला गेले होते. द्वारकेला त्यांनी द्वारका बनवली होती त्या आणि मथुरेमधले सगळं रातोरात विश्वकर्माने द्वारका बनवली होती भगवंताच्या आदेशाप्रमाणे आणि मथुरेतलं सर्व काही जनतेसकट सर्व काही द्वारकेमध्ये नागरिककडे शिफ्ट झाले, रातोरात शिफ्ट केले होते. भगवंताने काय डोळे झाका म्हणजे डोळे झाकले, चला डोळे उघडोपर्यंत त्या बेट द्वारकामध्ये सगळे गेले, अशी परिस्थिती होती. जरासंधाला काय वाटलं, मला हे घेऊन गेले. जे भगवंत 17 वेळा जरासंधाचा नायनाट करतात, पराभव करतात, ते काय 18 वेळा करू शकले नसते. पण जरासंधाचा भ्रम झाला की हे मला घालून गेले, पण प्रत्यक्षात ते त्याला घालून गेले नव्हते. तर भगवंतांना सगळ्यात मागच्या पुढच्या जे चालले त्या सगळ्या गोष्टीतून ज्ञान असते. आणि आज ना उद्या रुक्मिणीचं ज्यावेळी स्वयंवर होतोय त्यावेळी मी जरासंध आणि शिशुपाल यांच्या समोरून मी कसा पराक्रम करून रुक्मिणीला आणतो, हे मला सगळा पराक्रम रुक्मिणीला पण दाखवायचं होतं. कारण रुक्मिणीने तसं त्यांच्यावर प्रेम केलं होतं. म्हणून तो 18 वेळचा जो पराजय होता तो भगवंताचा पराजय नव्हता, तो प्रत्यक्षात ते पुढच्या प्लॅनिंगसाठी ठेवलं होतं. आणि म्हणून ज्यावेळी रुक्मिणीचं हे झालं स्वयंवर झालं त्यावेळी ही शिशुपाल होते, जरासंध होते, सगळ्यांच्या समोरून भगवंतांनी त्यांना आणलं आणि ज्यांनी त्यांना विरोध केला त्यांच्याशी युद्ध केलं, ते सगळ्यांचा नायनाट करून आले. आणि हे युद्ध संपल्यानंतर ज्यावेळी शिशुपाल नाराज झाला त्यावेळी जरासंधच त्यांना समजून काढतोय की अरे होऊ शकते असं, कधी कधी अनेक वेळा आपण जरी जिंकलो तरी एकाच वेळेस आपले हार होऊ शकते, आपण मान्य करायला पाहिजे, हे दुसऱ्यांना उपदेश सांगतोय. आणि 18 वेळेस हार झाल्यानंतर मला पळून गेले म्हणतो, मी त्याच्या पाठीमाग पण विधात्याचं काहीतरी कार्य असेल, इच्छा असेल, हे सांगत नाही तो. तर हे जे असे क्रूर असतात ते असाच विचार करतात. म्हणून 18व्या वेळी ज्यावेळी भगवंताने पळून गेले त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की जरासंधाचा पराभव करून शिशुपालांचा पराभव करून मला रुक्मिणीला आणायचा आहे आणि रुक्मिणीला हे मला त्यांच्या समोर हे मला करून दाखवायचं आहे रुक्मिणीला. म्हणून त्यांनी 18 वेळी त्याचा पराजय पळून गेले ते. पण सर विचार काय केला जातो की कशामुळे झालं, जरासंधाच्या काय म्हणतात ते भविष्य त्यांची ताकद होती त्याला घाबरून गेले, पण प्रत्यक्षात त्याची वस्तुस्थिती नाही. मग जरासंधासारख्या माणसाला नंतर मग आपण ज्यावेळी अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं होतं त्यावेळी जरासंधाला कसं मारायचं, त्यावेळी उद्धवाने याला सल्ला दिला, भगवंतानी उद्धवला विचारला अशा वेळी काय करायचं, तर उद्धवाने काय सांगितलं, अरे बोल अरे बोल अरे बोल, ऐकू येतंय काय, अरे बोल, माझा आवाज येतो, येतोय प्रभू. तर मग ज्यावेळी उद्धवाने सांगितलं की जरासंधाला हरवणं इतकं सोपं नाही, का तर युक्ती लढवून हरायला पाहिजे, म्हणून भगवान श्रीकृष्ण पांडवांच्याकडे गेले आणि अर्जुन भीमाने भगवान श्रीकृष्णाने ब्राह्मणाचा वेश घेतला आणि जरासंधाला त्यांच्याकडे गेला. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं जरासंध हा ब्राह्मणांना देईल ते वचन कधी पूर्ण करत होता, ब्राह्मणाच्यावरती खूप प्रेम करायचा तो, म्हणजे भक्ती करायचा. आणि मग हे तिन्ही ब्राह्मण बनून गेले आणि नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही ब्राह्मण आहोत, आमचे वचन आम्हाला वचन द्या, तुम्ही आमच्यावर युद्ध करायची आमची इच्छा आहे तुमच्यावर, आम्हाला वचन द्या. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे मी वचन दिलं करतो. आणि मग नंतर समजलं गेलं की त्यांनी सांगितलं की भगवंताने मी श्रीकृष्ण आहे आणि हे अर्जुन आहेत आणि हा भीम आहे. हे सांगितल्यानंतर काय सांगितलं, जरासंध काय म्हणाला, तू तर कृष्ण आहेस ना, मग तू माझ्यासमोर पळून गेलास, मी तुझ्याशी युद्ध करू शकत नाही, पळपुट आहेस तू. भगवंताने हा सांगायचा प्रयत्न केला नाही की मी का पळून गेलो, कशासाठी पळून गेलो, ते कशाला सांगतील. मग तू पळपुट आहे, तुझ्याशी मी युद्ध करणार नाही म्हणाले. नंतर अर्जुन हा माझ्यापेक्षा बच्चा आहे, त्याच्यावर मी युद्ध करणार नाही. मग राहिले भीम, हा भीम माझ्या बरोबरीचा आहे, त्यांच्याबरोबर मी युद्ध करेन म्हटले. आणि मग भीमाचं त्यांचं युद्ध झालं आणि मग ते युद्ध जिंकलं. तर ह्याच्या पाठीमागे भीमाने जिंकलं, तेही कसं भगवंताने सांगितलं म्हणून. कारण जरासंधाचा वध कसा झाला, जन्म कसा झाला, त्यांचे 2 भागात जन्म झाला. बाळ जन्माला येते 2 पाय 2 हात 2 डोळे असं सगळं येते, 2 काने असे येते ना, तर त्याचा जन्म होताना हे सगळं अर्ध कापल्यानंतर आपल्याला कसे भाग होते, असे 2 भाग होऊन जन्म झाला. मग असे ह्या विचित्र बाळाचा जन्म झालाय म्हणून त्यांच्या आईने त्याला बाहेर फेकून दिला. आणि त्याच वेळी तेथून ती राक्षसीने जात होती जरा नावाची, आणि हे बघितलं आणि तिला जरानं काय केलं, त्याचे 2 भाग होते ते एकमेकाला असं जोडले आणि तिला ती शक्ती असेल म्हणा, ती दोन्ही भाग जोडल्यामुळे ते एक बाळ निर्माण झालं आणि त्याचं नाव म्हणून पडलं की जरासंध. जरानं
संधी करून दिली म्हणून त्याला जरासंध साधलं म्हणून त्याचं नाव जरासंध पडलं होतं. मग शेवटी भीमाने त्याच्याशी युद्ध केलं. मग त्यांना भगवंतांनी जरासंधाचं हे दोन भाग एकत्र केले होते म्हणून भीमाला त्यांनी भगवंतांनी काय सांगितलं, त्याचे दोन भाग कर, पायाला दोन खेचून, आणि एक भाग उलट्या दिशेने टाक, इकडच्या बाजूला तिकडच्या बाजूने, दोन भाग एकत्र आले ते जुळणार नाही. कारण त्याच्या अगोदर भीमाने 2 वेळा तसं केलं, पण ते दोन्ही भाग एकत्र जुळायचे आणि एक व्हायचं, त्यामुळे तो मरू शकत नव्हता. म्हणून भगवंतांनी बनवलं त्यांना, तो दोन्ही भाग फाड त्याचं पायापासून, आणि एक भाग इकडे टाक विरुद्ध दिशेला आणि एक भाग इकडे टाक विरुद्ध दिशेला. ते चिकटलं तर चिकटलं नाही. अशा पद्धतीने जरासंधाचा वध झाला. म्हणजे ह्या जरासंध पण असा दोषच होता, सत्तेसाठी आणि काय म्हणतात ते प्रसिद्धीसाठी हे सगळं करत होते. सगळ्या राजांना हरवायचं आणि त्या राजकुमारांना बंदी करायचं. पण एकच गुण काय होता त्यामध्ये, ते ब्राह्मणावर तो खूप प्रेम करायचा. आणि 18व्या वेळी पळून जाण्यामागे भगवंतांचं आणि बलरामाचं एकच कारण होतं, की मी जर जिंकून आलो नाही हे युद्ध, तर हे जेवढे माझ्याकडे राजकुमार होते ना, त्या सगळ्यांचा वध तर करेनच करेन, आणि ते ब्राह्मणाचाच पण मी वध करेन असं त्यांना सांगितलं जाते. हे कुठं आपल्या ह्याच्यात महाभारतात कुठं ऐकायला मिळत नाही, पण एकाच्या लेक्चर मध्ये मी ऐकलं होतं. कोण जाणे कितपत सत्यता आहे, पण मी जास्त त्याचा पेश करतो. अशा पद्धतीने हे जे आतापर्यंत महाभारत आणि रामायण जे घडलेले आहेत, हे कशासाठी घडले? परनारी आणि परधन. आणि परधन कधी आपल्याकडे येतंय, ते आपल्याला कधी समाधान लाभू देत नाही, सुख लाभू देत. धन कुठलं समाधान लाभू देत नाही, अत्यावश्यक असेल तेवढंच आपण धन कमावं. पण परक्याचं धन असं लुटून आणलेलं आपल्याला दुःखच देऊन जाते, त्यातनं कधी आपण सुख प्राप्त करू शकत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे रामायण आहे, हे महाभारत आहे. आणि रामायण म्हणजे परनारे, असं परनारेवर आपण असं काहीतरी अवैध स्त्री संग करून किंवा परनारेवर नजर ठेवून ते असं आपल्या आपल्या कारणाला आपण कारणीभूत होतं, आपल्या नाशाला. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रभू रामचंद्र आणि रावणामध्ये काय फरक होता? प्रभू रामचंद्र हे परनारीला मातेप्रमाणे समजत होते, आणि तो भोगायसाठी त्याचा उपयोग करायचा. एकदा काय झालं, काही युद्ध संपल्यानंतर प्रभू रामचंद्र खिन्न होऊन एका बाजूच्या टेकडीवर बसलेले होते. का? तर इतके लोकांची हत्या केली त्याचं त्यांना दुःख होत होतं, म्हणून ते बसले होते. आणि त्याच वेळी मंडोदरी युद्धभूमीवरती आल्या, आपल्या नवऱ्याचं दर्शन घ्यायला, जी बॉडी पडलेली होती त्याचं दर्शन घ्यायला आल्या. दर्शन वगैरे घेतल्या, त्याच्यावर काही मदतनीस होते त्यांचे. आणि नंतर युद्धभूमीवर जे मदतनीस होते त्यांना विचारले की माझ्या नवऱ्याची हत्या करणारे कोण आहेत, त्यांचा वध करणारे कोण, त्यांचं मी दर्शन घेऊ इच्छिते. मग त्यावेळी त्यांनी दाखवले की तिथं टेकडीवर बसले तिथं. आणि त्यावेळी संध्याकाळची वेळ झालेली होती, सूर्य मावळतेला आलेला होता. आणि मग मंडोदरी तिथं गेली, आणि चालत जात असताना प्रभू रामचंद्र थोड्या अंतरावर आले, आणि मंडोदरीची छाया, सावली चरणाशी प्रभू रामचंद्राला स्पर्श केला, तिला प्रभू रामचंद्र खाडकन उठले आणि एकदम बाजूला झाले. आणि बघतात तर तिथे स्त्री उभारलेली होती. आणि तिनं मग आपली ओळख करून दिली, मी दुर्दैवी स्त्री आहे, ज्याचा वध आता, रावणाची स्त्री मंदोदरी, आणि ज्याचा वध आता झालेला आहे. फक्त मी तुमचं दर्शन घ्यावं असा विचार करत होते. तर त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणले की तुमचे जे पती होते ते अत्यंत बुद्धिमान होते, एक वैष्णव होते, अत्यंत शूर होते, अत्यंत सुंदर होते. पण काय करू म्हणाले, नाईलाज झाला. त्यांनी जे कार्य केलं, त्यासाठी मला ही शिक्षा देण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता, म्हणून मी दिलं. आणि माते मला माफ करा असं म्हणाले. त्यावेळी मंदोदरी म्हणाले, आता माझे पती होते ते ठीक आहे, पण जे सत्य आहे ते काय चुकत नाही. जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगतो, की तुमच्यामध्ये आणि माझ्या पतीमध्ये फरक काय आहे, आणि माझ्या पतीचा नाश का झाला आणि तुमच्या हस्ते का झाला. त्याचं कारण म्हणजे तुम्ही असे आहात की माझी सावली जरी तुमच्याला जराशी स्पर्श झाल्यासारखी झाली, तुम्ही खाडकन उठून राहिला. म्हणजे तुम्ही परस्त्रीला मातेसमान कसं समजते हे साधं उदाहरण आहे. आणि माझा नवरा परस्त्री प्राप्त करायसाठी आज ह्या धारातीर्थी पडलेला आहे. ह्या तुमच्या दोघीतला फरक आहे. हे मंडोदरीनं एक तत्वज्ञान सांगून दिलं. म्हणजे रावणामध्ये आणि रामामध्ये काय फरक होता. प्रभू रामचंद्र स्वतःच्या पत्नी सोडून दुसऱ्याला माते समान मानत होते, आणि रावण प्रत्येक स्त्री आपल्याला पाहिजे म्हणत होता. म्हणून हे जे गुण आहेत ते आपल्याला कसे कारणे नाशाला काढले होतात हे आपल्या आजच्या प्रवचनातून समजलं. परनारी आपण कधी विटाळा समान मानलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात विटाळा समान मानलं पाहिजे. आणि परधन हे पण विटाळा समान मानलं पाहिजे.
तर त्यासाठी जे आपल्याकडे आहे त्याच्या संतोषी स्वभावानं आपण आनंदानं राहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला सुख मिळेल, समाधान मिळेल. आणि परनारीवर तर आपली पत्नी सोडून बाकी सगळ्यांना बहिणी समान, माते समान मानलं पाहिजे. बहीण पण म्हणत नाहीत, माते समान मानलं पाहिजे. म्हणून आपल्या तुकाराम महाराजांच्या ह्याच्यामध्ये माऊली हा शब्द वापरला जातो आणि आपल्या हरे कृष्ण संस्थेमध्ये माताजी म्हणतोय. प्रभूजी आणि माताजी. प्रभू का म्हणतोय? कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा बसलेला आहे, तर आपण प्रभू म्हणून बोलवतोय. आम्हाला कोण प्रभू म्हणून बोलवत नाहीत. आत जो बसला त्याला आदर देऊन बोलायचं म्हणून प्रभू म्हणतात. आणि माताजी म्हणून प्रत्येकाला माताजी समजायचं असतं, माता समजायचं असते, म्हणून आपण माताजी म्हणतो. अशा पद्धतीनं आपली वेळ झालेली आहे. आता तुम्हाला कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण. हरि बोल. पल्लवी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत बोला प्रणाम. प्रभू. नाही, काय प्रश्न नव्हता, तेच कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, हेच सांगायचं होतं. 7 ते 7:45 आपला वेळ होता. मी हो अगोदर प्रभू. थांब 5 मिनिटं जास्त झाले म्हणून बंद केलं. कोणाला विचार असेल तर विचारू शकता. ठीक आहे. नाही प्रभूजी. कोणाला काय शंका नसावी, आपण इथं थांबूया. हो प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभू. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. कृष्ण. हरे कृष्ण.